आगामी मेहकरनगर परिषद निवडणूक काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या नेतृत्वात लढणार विजय अंभोरे। विकासाच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, नगराध्यक्ष कासम गवळी। याबाबत आमचे विशेष प्रतिनिधी सादिक कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी मेहकरनगर परिषद निवडणूक ही काँग्रेस पक्ष फक्त आणि फक्त नगराध्यक्ष कासम गवळी यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष विजय अंभोरे व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय राठोड यांनी केलं। स्थानिक केपी फंक्शन हॉल येथे आयोजित काँग्रेस जनसंपर्क कार्यालय उद्घाटन, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व मेडिकल प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नगर परिषदचा 4 वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करत होते। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये NSUI चे राज्य प्रभारी निखिल सोमाणी, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय राठोड, ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे, झारखंड NSUI चे गौरव बाविस्कर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे, जिल्हा परिषद माजी सभापती नंदू बोरे, समर्थ अर्बनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश देशमुख, प्राचार्य गणेश बोचरे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, चिखलीचे काँग्रेस नेते दादू शेठ, काँग्रेस नेते चित्रांगण खंडारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, कैलास चौरे, लोणार काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे, लोणार नगरपालिका उपाध्यक्ष बादशाह खान, गट नेते भूषण मापारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना विजय अंभोरे म्हणाले की मेहकर शहर व तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नगराध्यक्ष कासम गवळी अथक परिश्रम करत आहेत। त्यामुळे येणारी मेहकरनगर परिषद निवडणूक ही काँग्रेस पक्षातर्फे कासम गवळी यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल। तर प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय राठोड म्हणाले की नगराध्यक्ष कासम गवळी हेच येणारे 5 वर्ष मेहकरनगर परिषदेचे कामकाज पाहणार, यात तीळ मात्रही शंका नाही। तर यावेळी सर्वच मान्यवरांनी कासम गवळी हे पक्ष संघटनेसाठी करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं। कार्यक्रमात मेडिकलला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना नगराध्यक्ष कासम गवळी यांनी चौफेर फटाकेबाजी करत राजकीय विरोधकांवर टीकास्त्र सोडले व विकासाच्या आड जे येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही अशी चेतावणी देखील त्यांनी स्वपक्षातील व काही विरोधकांना यावेळी दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने यांनी केले।